नमस्ते गाईज. तर सगळ्यांना भाऊबीजेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर दिवाळीच्या ठीक 3 दिवसांनी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची विण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज आपण साजरी करत असतो. या दिवसाला यमद्वितीया असे पण म्हणतात. दिवाळीसोबतच भाऊबीज हा सण भारताभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तर गाईज, तुम्हाला माहिती आहे का याला यमद्वितीया का म्हणतात? तर यामागे एक कथा प्रचलित अशी आहे की या दिवशी देशातील काही ठिकाणी चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौड टाकाची आणि चित्रगुप्ताचे पूजन केले जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे, अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले. या दिवसाला यमद्वितीया पण म्हणतात आणि या दिवशी जर यमुना नदी स्नान करणे अत्यंत पवित्र मानले जाते. पूर्व भारतात शंख फुगल्यानंतर आधी चंद्राला ओवाळतात, नंतर भावाला ओवाळतात. तर तुम्हाला माहिती आहे का साजरी केली जाते भाऊबीज नेहमी? तर भाऊबीजेच्या दिवशी मृत्यूचा देव म्हणजे यमराज आपली बहीण यमुनेकडे गेला होता अशी आख्यायिका आहे. यमराज आपल्या बहिणीकडे गेल्यानंतर तिने त्याला जेवू घालून त्याचे औक्षण केले आणि यमराजाच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी प्रसन्न होऊन यमराजाने बहीण यमुनाला वरदान मागण्यास सांगितले. यावेळी यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये, शिवाय या दिवशी जी बहीण आपल्या भावाला औक्षण करेल ते तुला घाबरणार नाही. यमराजाने बहिणीच्या मागण्यानुसार तिला वरदान पण दिले. या दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असं सांगितले जाते. त्यामुळेच या दिवसाला यमद्वितीया पण म्हणतात. आणि याचे महत्त्व असं आहे की भाऊबीजेचा जो दिवस असतो म्हणजे शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया. तर द्वितीयाचा चंद्र आकर्षक व वर्धमान दाखवणारा आहे. तेव्हा विजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचे वर्धन होत राहावं ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष, असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते. म्हणून त्याकरिता भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. बंधू भगिनींचा प्रेम संवर्धनाचा हा दिवस आहे. बहीण भावाच्या प्रेमाचा अत्यंत मंगल दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग विथ मी.